तालुक्याचं हे भूषण अखंड महाराष्ट्र आणि राम लल्लनचं पहिलं कीर्तन ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून संपन्न झालं ते आपल्या विभागाचं नव्हे तर तालुक्याचं भूषण असणारे वारकरी संप्रदाय ज्यांनी जगद्गुरु संत तुकोबरायांवरती PhD करून संपूर्ण देशाला रामकृष्ण हरी मंत्र प्रदान करणारे हरिभक्तपरायण भाषा प्रभू डॉक्टर पंकज महाराज गाव रामकृष्ण हरी। हा कार्यक्रम खूप भावनिक आहे, संवेदनशील आहे आणि मनाचा ठाव देणारा आहे। कार्यक्रमाला खूप उशीर झाला त्याबद्दल मी अश्वमेध युवा मंचच्या वतीने माझ्या सगळ्या दिव्यांग दृष्टी असणाऱ्या भगिनींना आणि भावंडांना क्षमापूर्वक याचना करतो की इथून फक्त 2-3 मिनिटांमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होईल। विघ्नहाराच्या दरबारामध्ये आपण बसल्यानंतर विघ्नहाराचे जे सूक्ष्म नेत्र असतात ते सूक्ष्म नेत्र समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टींवर आघात करून या सृष्टीच्या निवारणासाठी चांगलं काम करतात। अशा गणपतीच्या प्रेरणेने ज्या आमच्या मित्राला गणेशला जी दृष्टी मिळाली आणि या दृष्टीतनाच 5 दाम्पत्यांचा विवाह सोहळा होतोय। मला वाटतं आप्पा त्या विवाह सोहळ्यासाठी आमचे सत्यशील दादा, आमच्या ताई, मौली शेठ, नाना ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत। आळंदीचे प्रमुख विश्वस्त माझे मित्र, आम्ही सेंट्रल जेलमध्ये नागपूरच्या दोघांनी लेक्चर केलं ते प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, त्याचबरोबर माझे मित्र आणि ज्यांना केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आणि मन की बातमध्ये नरेंद्रजी मोदी यांनी हमारे बापू भंडारीजी असा उल्लेख केला, ते बापूसाहेब आमच्या विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय, सन्माननीय आणि आपण सर्व पूजनीय। मी फक्त 2 मिनिटांमध्ये इथे माझ्या भावना व्यक्त करणार आहे आणि मला पुढे सनीवडला नाना काटेंच्या मुलीचा आणि भाऊसाहेब लांडेंच्या मुलाचं साक्षगंधाला पोहोचायचं आहे। आज माझी पत्नी पण इथे आलेली आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यावेळी मला मिळालं आणि लाल महालामध्ये सौभाग्याची वटपौर्णिमा ज्यावेळी साजरी होत होती तिथे मी बोलताना सांगितलं की माझा एक मित्र, एक ध्येयवेडा मित्र, गणपतीचा भक्त आणि जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन जाणारा जगन्नाथाचा सुपुत्र गणपती आमचा गणेश, ज्यांना दृष्टी नाही अशा दृष्टीहीनांचे 5 लोकांचे विवाह करतोय। टाळ्यांचा गजर लाल महालामध्ये त्या वटपौर्णिमेच्या दिवशी झाला आणि त्या सगळ्या रणरागिणी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा मी देतोय। परवाच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे कोषाध्यक्ष महेश भाऊ सूर्यवंशी यांनी दाम्पत्याने आम्हाला बोलवलं होतं। तिथेही ज्यावेळी मी गणेश भाऊंच्या बद्दल सांगितलं त्यावेळी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांच्याही वतीने या 5ही नववधू दाम्पत्यांना शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत। काल महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि ज्योतिवहिनी या आषाढी वारीच्या निमित्ताने आमचा ज्यावेळी फोन झाला त्यावेळी आज कुठे आहोत असं सांगितलं, त्यावेळी असा विवाह सोहळा महाराष्ट्र शासनाचे देखील डोळे उघडणारा आहे हे महसूल मंत्र्यांचं वाक्य होतं। हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि अशा ताईंसाठी तो निरोप आहे की आपण तो पाठपुरावा करून भविष्यातला विघ्नहाराच्या दरबारातला हा माझ्या भावंडांचा विवाह सोहळा अश्वमेध ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य आरुंची तुम्ही ब्लाइंड वेलफेअरच्या निमित्ताने करावा आणि जुन्नर तालुका सामुदायिक विवाह सोहळ्याची खाण आहे, तसा जुन्नर तालुका हा गणपतीच्या दरबारातला अश्वमेध युवा मंच आणि ब्लाइंड वेलफेअरच्या निमित्ताने काम करणारा, अंधांच्या जीवनामध्ये दृष्टी निर्माण करणारा एक विवाह सोहळा महाराष्ट्र शासन सुद्धा सहभागी होईल असा प्रस्ताव आपण तयार करावा। त्याच्या मागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहू। आमची रणरागिणी आशाताई त्याच्यामध्ये पुढे असेल। सत्यशील दादा, खरं तर मगाशी आप्पा म्हणाले पैसे खूप आहे, दातृत्व देणारे कमी आहे, पण दातृत्व करणाऱ्या माणसांच्या अंतरंगाची भावना वेगळी असते। दातृत्व का करावं, कुणासाठी करावं, कशासाठी करावं, निरपेक्ष भावना जिथे आहे ही लोक काय देणारे गणेश भाऊंना? गणेश भाऊ काय राजकारणाच्या रणांगणामध्ये उतरल्यानंतर हे काय पायाने पडत त्यांच्या मागे उभा राहून प्रचार करणार नाही। पण गणेश भाऊ तुम्हाला एक सांगतो, ज्या ज्यावेळी तुम्ही दुःखामध्ये असाल, वेदनेनं यातनेनं आक्रंदन करत असाल त्यावेळी क्वांटम कॉस्मॉलॉजीच्या माध्यमातून यांच्या हृदयापर्यंत तुमच्या भावना पोहोचतील। त्यावेळी या लेकरांच्या, या भावा बहिणींच्या माझ्या डोळ्यातनं जो अश्रू ओघळेल तुमच्या असणाऱ्या अंतकरणाला, ती असणारी समाधी अवस्था प्राप्त होईल इतकी ताकद या माणसांच्या असणाऱ्या हृदयामध्ये आहे आणि तो आशीर्वाद तुम्हाला करा असेल। आता अहमदाबादची घटना घडली, कोट्यावधी मिलियन ट्रिलियन डॉलर बेबी एका क्षणामध्ये 1.25 लाख फ्युअल टन प्युअर फ्युअल
एका फ्रॅक्चर सेकंड मध्ये सगळा हाहाकार माजला आणि कोळसा झाला सगळीकडे. जीवनाचं काय आज आपण सगळे इथे बसतो, उद्या कुठे असो माहिती नाहीये. म्हणून आपल्याला डोळे आहे पण खरी अंतदृष्टी आपली अजून निर्माण झाली नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा त्यामुळे अंधळा बराच मी देवा.